साधं सोपं आहे आपल्या मेकअपचं दाखवणार आहे आपला मेकअप करायचा साधा सोपं रोजचा. ते आता पुरींचं दोन्हींचं उराकलं आकाचं दिदाचं मग त्या पुरींचं करता करता मग पुरींचं झालं की आपलं निवांत करीत बसायचं आपला मेकअप. मस्त पैकी करायचा स्वयंपाक करायचा मेकअप करून आणि ते सवय लागली की रोजच आपला हाय. कुणाचा आलाय रे बाळा? तारा झाला दिदाचा झाला आता माझा राहिला आता. मग ते बारक्या पोरांच्यात ना आपलं करून उरकायचं. रुक्मिणी बारकी असल्यामुळं रुक्मिणीची मालिश टाळू औषध पाणी करता करता त्यातच 1.5 तास जातोय. तिला टाइम लागतोय. हा आकाचं काय 5 मिनिटात उरकतय. बरोबर. तिला काय आंघोळ घालायची त्यांनी कपडे घालायचे फक्त. हा तेल गन पावडर लावलं की आकाचं झालं. नाही का तर दिदाचा गन पावडर सगळं दिदाचं उरकायला लागतंय. परत औषध पाणी तिचं पाणी बी चांगलंच तापवलं पाहिजे. बरोबर. बारक्या पुरीला म्हणजे डबल पाणी तापवायला लागतंय. पहिलं पाणी तापून घ्यायचं पुन्हा ते बादलीत वतायचं पुन्हा मांडायचं 2 बुगली तापवायला लागतात बारकीला. तिला जास्त पाणी लागतं का? मग काय 2 माणसाचं पाणी तिला इकलीलाच लागतं. बघा आणि माणसाची म्हणे की त्याला पाण्यात बारक वाढतं त्याला पाण्यात तर येते त्याला पाण्यात तर वाढ असते बारक्याची. ते आता एकटीच असल्यामुळं पोरांचं याचं बघून सगळं करून उरकायला लागतं पटकीने. अजून भाकरी व्हायच्यात डाळ शिजली असेल डाळ शिजाय घातली होती तिला आंघोळ घालता घालता. आता मेन राहायचा टायमिंग झाला. मेन राहायचं आता 10 वाजाय आले तर आता भाकरी टाकायचे ते गुराकते ग पटापट आपलं. आणि ते राहिले की राहून जातं कवर बी मग ती सवयच लागलेली आहे स्वयंपाकाची अंडी करायचं. आका तोंडातलं बोट काढ की रे बाळा. थोडीशी आपली पावडर लावायची सवय लागलेली आहे ती. लावल्या तर वाटली नाही पाहिजे दिसून तर नाही यायची वर हुलीशी लावायला लागते. लावायची आणि बाईच्या जातीला पावडर लागतेच. लावल्यावर बरं असतं जरा नाही का. मग काय असं आणि पुसून घ्यायचं कुणाला दिसलं तर नाही पाहिजे लावली म्हणून वाटलं नाही पाहिजे. आता आपण कुकुल येणार आहे आणि स्वयंपाकाचं बघणार आहे नवीजी. ठीक आहे आता मेन लावून घ्यायचं. मेनाव कुकू हालत नाही उंदे इंदोळपर्यंत. ते मेन लावून घ्यायचं. ते मेन कशाच आहे? मावळाचं. मऊ काढलं की त्याचं मेन काय करायचं त्याचं? ते आपण खाल्लेलं असतं ना ते ठेवायचं आणि मग त्याला धुवायचं हे करायचं चिकटपणा आखा काढायचा आणि मग हे करायचं काढवायचं खोबऱ्याच्या तेलात हळदीत भांड्यात घेऊन लावायचं. मेन लावलं त्याच्यावर तर कुकू लावलं की तोंड गोड दिसतं. काय काय आपल्यातल्या बी पुरी काय लावीत नाहीत. आताच्या पुरी कुठल्या लावते तेव्हा? तू तरी काय लय म्हातारी झाली सोयर. नाही बरं ती कुकाची मला सवय लागली ती कपाळच गोड दिसत नाही माझं. हा ना. असं भारी दिसतं पण तुला काही आडवं कुकू. ती सवय लागली ना आता. त्याला किती वेळ लागतोय तेव्हा? 5 मिनिटं बी नाही लागत. तोंड बी गोड दिसतं. टिकलीने काय एवढं दिसतं का? बरोबर आहे. बोटभर कुकू कपाळाला
कळ्यात डोरलं आणि पायात जोड वाचलं की बाय गोडच दिसती. हा म्हणजे हे बाबा तिचा साजच आहे. हा आणि ते नसल्यावर काय बाय गोड दिसतच नाही ना. बरोबर आहे. महत्वाचं काय काय आहे? कुकू डोरलं जोडवं. डोरलं म्हणजे मंगळसूत्र नाही का? हा मंगळसूत्राला डोरलं म्हणतात का? हा बर. आणि पायात जोडवं. आणि ते नजर नाही पडलं की माणूस म्हणतो तू का नाही घालीत. बरोबर म्हणजे वेगळ्या भावनेने माणूस बघतो बाबा. हा आहे ना. दुसरं काय दागिनं नसलं तरी चालतं. डोरलं जुडवी आणि कुकू तेवढं पाहिजेच. हा झाला नाटापाटा. हा. बरं आता काय करणार? आता स्वयंपाक करायला चालली. बर बर चालतंय. मस्त स्वयंपाक करा. आता जेवण मेंढर हलवायचे ते. हा. काय आणलं रे? कोथिंबीर आमटीत घालायला व्हायचं घेऊन आली. चल. तर ती काय केलं लसूण टिचून घेतलाय. फोडणी द्यायची वाईस वरण करायचं एकाला आणि आमटी बी बनवायची आपल्याला. बर. तर मी आता काय करणार आहे उशीर झालेल्यामुळे ना मसाला वरण सोडणार आहे वरण काढून घेऊन. आणि त्यांच्या मुखत नवायच कोथिंबीर आणली होती आपण. ती कोथिंबीर घातल्या म्हणजे कसं व्यवस्थित दिसतं. लय बारीक बी नाही घेतली चिरून. आज व्हायच उशीर झालाय. आता हे पटापटा आवरायचं चाललंय. त्यात तेल आणि टाकून घेणार आहे आपण. डाळ कशाची आहे ती? तुरीची डाळ शिजायला उशीर लागला ना आज. त्याच्यामुळे उशीर झाला स्वयंपाकाला. आता आपण साधं सोपत बनवणार आहे पटापटा. वरण करायचे वेळेस आमटी करायची. वरण मी काढून घेणार आहे. चालून तुझा मी हलवतो मेंढर. हा हा होय. आता त्यात हळद मीठ आणि कोथिंबीर आणि तेल टाकून घेतले लसूण. ते आता वरण तयार झाले आपलं. बस थोडा करड येऊन देणार आहे आपण काढून घेणार आहे. कुबायला. हा आणि त्यात मसाला टाकून आमटी करणार आहे का? हा बरं चालतंय ठीक आहे. आणि मला व्हायचं काहीतरी चटणी कर बोंबला बिंबलाची. हो थोडीशी म्हणजे आमटीन बोंबलाची चटणी केली का नाही जरा भाकर जाईल मला उन्हाची. हो चालतंय बनवून ठेव. मी जातो. मेंढर गेलं ते हलवून व्हायचं गडीभर नाही का. आता ऊन आज काय झालंय ऊन झाल्यामुळं मेंढर हलावली ते या लवकर. आणि वातावरण पावसाचं आहे मित्रांनो. त्यामुळे यारवाळी आपली हलावली का नाही एकदा फुगून उभी राहिली म्हणजे टेन्शन नाही. मग भले 3 वाजता जरी पाऊस आला तरी काय अडचण नाही. तर अशा प्रकारे अनुसायाचं नियोजन चाललंय. कुकरी नाही धरली. आता कुकरी धरतो ना. तू येते का 5 मिनिटं? त्याच्यावर झाकण टाकून ये 5 मिनिटं कुकरी धर. आमटी झाली वरण झालं काढून घेऊन. आता भाकरीला तवा मांडलाय. 2-3 भाकरी टाकते आडवा तुम्ही. बर बर मग जेवायला या. चालतंय. उरक चटचा पटापटा. आणि मेंढरा बशी मोर येतो आणि मग मी येतो जेवायला. हो चालतंय. ते ताना कोकरं मग गडीभरच्या नाही धरू. जमतंय नाही काय अडचण. तर मित्रांनो ही 2-3 कोकरी मोठी इथं ती धरली. आणि हे मेंढी जी येते का नाही इकडे वाड्याला हे काल कोकर आपण विकलंय बरं का. त्यामुळे ही वराडते मेंढी. आणि दुसरी गोष्ट आपली रात्री एक मेंढी येईल या त्या मेंढराचं बारक तानाची कोकर आहे का नाही म्हणजे ते लांबून आणावं लागतं. म्हणजे फसवून मेंढी आणावं लागते बरं का. ह्यांचं मोठी कोकरी झाली की डायरेक्ट उचलून आणली तरी जमतं. तर हो का हे रात्री येलेली आहे मेंढरू. आणि हे कोकर का नेलं नाही मित्रांनो
तर थोडंसं फसवून न्यावं लागतं. कारण जर फसवून नाही नेलं ना तर तानं मेंढरू असल्यामुळे हे लगेच पळत येतं वाड्यावर, कुठं ना कुठं येणार बरं का. लांब सुद्धा मेंढरं असली तरी लांब नाही येणार पळत, त्यामुळं फसवूनच न्यावं लागतं. तर सुंदर असे सकाळ सकाळी मेंढरं सोडली तर आपण 10च्या आत आज, कारण वातावरण थोडं पावसाचं झालंय आणि वळीव पाऊस आता बहुतेक सुरुवात होईल वळीव पावसाला. आणि अचानक पाऊस आला की मग परत पोट मारा होती मेंढराची, त्यामुळं लवकर मेंढरं सोडावं लागते. आणि लवकर सोडली की टेन्शन नाही आपलं बरे. नंतर दुपारचा जरी पाऊस आला तरी 1-2 तास उभी राहते मेंढरानं, वाल्यात सरत नाही. तर आता बऱ्याच दिवस मित्रांनो म्हणजे आमच्या मेंढरात लाळीची साथ नव्हती बरं का. पण काल एक लाळलंय म्हणजे आजारी पडले. तर शेवट एक लावार आहे, बांड लावार, तुम्हाला दावतो ती लाळ नेमके काय विषय असतो. तर हे जे झाड दिसतं हे तरवाडाचं झाड आहे बरं का मित्रांनो, तरवाड म्हणते त्याला. आणि नवरत्नात जे गट बसतील का नाही त्या गटाला ह्या तरवाडाची माळा असते बरं का मित्रांनो. तर ह्या तरवाडाला तुम्ही काय म्हणता बाबा, आमच्या इकडे तर तरवाड म्हणते, तर तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो. तर सुंदर असे आपली सकाळ सकाळ मेंढरं चरतीत या. आणि पाऊस जरा थोडा म्हणजे बरेच दिवस पावसाने धोका दिल्यामुळं बराच दिवस पाऊस पडला नाही बरं का. पहिल्यांदा मोठा पाऊस झाला आणि परत जे पाऊस बंद झाला ते पाऊसच नाही, त्यामुळं जरा चारा करापलाय. आणि ह्या पडकात दरवर्षी लय चारा असायचा ह्या रानात, पण यंदा चारा जरा बारीक बारीक आहे, त्यामुळे तोंडाला बी येत नाही, इकडं बागत बी नाही, त्यामुळं लांब लांब मेंढरं न्यावं लागतं. आणि हे जे लावार आहे मित्रांनो मागं राहिलेलं हे लाळ आहे बरं का, लाळ आली लाळ. आता ह्या आजाराला त्याला लाळ म्हणतात. आता लाळ का म्हणतात तुम्हाला सांगतो. तर तोंड थोडंसं सुजणार आणि चालताना बघा तुम्ही कसं चालतंय बरं का, त्याला ताप येतो, परत डोळं असं खोलखोल जातं आणि उरावा आल्यासारखं चालतं. आणि एकदम आजारी म्हणजे ते जागेवर बसतं, चरत नाही दिवसभर चरत नाही. तर त्याला लाळ आली, आपण इंजेक्शन थोड्या टायमाने करणार आहे, त्याला शिरत इंजेक्शन मारणार आहे, रात्री बी मारलंय. आणि दुसरं एक म्हणजे आयुर्वेदिक औषध त्याला केलंय, त्यामुळं जरा आज बरं आहे. पण काल दिवसभर चरत नव्हतं, आज चांगलं चालतं या. आणि ते एक मी औषध केलंय मित्रांनो, त्या औषधाने जर समजा फरक पडला ना क्लिअर, समजा आजच्या दिवस नाही बरं उद्या जर त्याला क्लिअर झालं ते, तर कमेंटमध्ये नक्की तुम्हाला औषध मी सांगेल. आणि ते औषध सांगण्यायोग्य नाही बरं का. जर मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर काहीतरी लोक येड्यात काढतील मला, त्यामुळं मी औषध सांगित नाही. पण जर समजा फरक पडला, पण मला पाठीमागं 1-2-4 मेंढराला लाळ आली होती, म्हणजे बरेच दिवस झाले, त्याला महिना झाला. तर त्या मेंढराला ते औषध केल्यानंतर 100% मला रिझल्ट बसला आणि 100% रिझल्ट भेटला बरं का. तर ह्याला बी मी औषध केले, काल दिवसभर जाग्यावर बसून होतं, आज चालतंय बरं का त्या औषधाने. तर अशा प्रकारची ही लाळ असते. लाळ म्हणजे काय, तोंडाला थोडंसं फेस येणं किंवा असे तोंडातनं लाळ येणं आणि चालता येत नाही, चालत नाही, दिवसभर चरत नाही आणि तोंड होट सुस्तीत त्याचं. मित्रांनो सुंदर अशी आपण मेंढरं आणली ते कोथमिरीच्या रानात बरं का. तर कोथमिरीचा थोडा बाजार उतरल्यामुळे कोथमीर आपल्याला चाराय दिली, जवळजवळ 7-8 एकर कोथमीर आहे. तर त्यातली फक्त ड्रिप गोळा करायची आणि कोथिंबीर चारायची. तर रामदाजी आणि आपला हा संतूभाऊ कोथमीर गोळा करतोय आणि इकडं आम्ही टिप्पू लावलाय बरं का त्या ड्रिपचा. आता तिकडं अनुसाया भाकरी घेऊन आली, मी आता जेवणार आहे. लगा लय उशीर केला. आणि हा अरे देवा, अरे इकडं आणली म्हणलं आता हे फणून जातील वावर. बरं बसावं खितच बसतो. तर अनुसाया आली आता भाकरी घेऊन, सुंदर अशी कोथमीर घेतली आपण तोंडी लावायला. लागा 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 वाढच. कालवण काय आणली? मगाची आमटी आणि बोंबला चटणी केली नाही केली का? आका म्हणली नको करू मम्मी. होय बाई, आका म्हणली ना तू. काय म्हणली? नत तलू म्हणलीस होय. भिजली वाटत. पाणी सांडलं काय त्यात? काय खरं नाही. बरं असं चल वाढ. कसं पाणी सांडलं ग? होय ग नाही ते भरलंय झाला बरं का. हुड घ्या
म्हणलं नाही होय तुला इकडंच आहे. तुला त्या खांबाची खूण नाही सांगितली खांबाच्या खालती म्हणून. मग वाड्याच्या आड्याला रामभाऊच्या वावराच्या कडेला हाय तर मेंढर खालती माती सकाळी तर हाय हाय वरत आहे आम्ही. होय हा? सकाळी तर नव्हती दिसत. तुम्हाला म्हणलं नाही का चटणीमुळे मसाला कमी घातला होता ना. आता चमचे नाही त्याच्यामुळे असंच हलवायला लागणार आहे. खालीवर खालीवर हार रे हार. जेवायचं राहिले आधीच बयो भूक लागली. मला तेवढे कोथमीर धुवून दे म्हणजे कसं तोंडी लावा करू का चालू तोपर्यंत. जरा तर मंडळी सुंदर असं जेवण झालं. ये जेवायला आणि आपली मेंढर हाणजा. मला हानती 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 पळपळ हुडे. बाय तू जेवली का ग. दर खा. तवलीत पाणी आणलंय. बॉम्बलाची चटणी आणली आहे. डब्यात कालवण आणलंय. वाटणात भाकरी आणल्यात बांधून. मस्तपैकी जेवण आणलंय करून. आता जेवा पटकेनी म्हणजे मला रुक्मिणी रडन. ती काय ते एक पाजून आणले संग. तुला कोण आहे तुझ्यापाशी. कोणच नाही एकटीची ती. झोपली होती का. झालं होतं आज जागभर मी आली तशीच. अयो तर मित्रांनो विषय काय आहे, आज थोडी लवकर मेंढर हलावली आणि त्यामुळं जेवणाला थोडा उशीर झाला. उशीर झाल्यामुळं मग मेंढर आली इकडं. कोथमीरचं रान होतं. बनून जाण्यापेक्षा पण पडणार नाही तर आज बरं का. पण पावसा पाण्यामुळे लवकर आणली मेंढर. आता लवकर आणल्यामुळे भाकरी झाला उशीर. मग अनुसायाने भाकर आणली. तुला सांगितलं होतं सकाळी बोंबलाची चटणी ना आमटी. मग बोंबलाची चटणी ना आमटी आणि तोंड लावाय कोथमीर. तर सुंदर असं जेवण मित्रांनो रानात या जेवायला. तर थांबतो इथं. धन्यवाद बरं का. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये उद्या.